अहिल्यानगर महानगरपालिकेने मालमत्ता पुनर्मूल्यांकनासाठी नियुक्त केलेल्या सीई इन्फो सिस्टीम लिमिटेड या संस्थेमार्फत आकारण्यात आलेली नवीन घरपट्टी अन्यायकारक असल्याचा आरोप अहिल्यानगर शहर शिवसेनेने केला आहे। निवासी मालमत्तेचा काही भाग भाड्याने दिल्यास प्रत्यक्ष भाड्याच्या रकमेवर आधारित कर आकारणी केल्यामुळे घरपट्टीच्या रकमेत भरमसाठ वाढ झाली आहे। यामुळे मध्यमवर्गीय घरमालकांच्या उत्पन्नातील 50% हिस्सा करापोटी जात असून कर्ज, हफ्ते आणि देखभाल खर्च भागवणे कठीण झाले आहे। भाडेकरू नसले तरीही पूर्ण वर्षांची आकारणी केली जात असल्याने नागरिकांवर आर्थिक बोजा पडत आहे। ही पद्धत रद्द करून बांधकामाच्या क्षेत्रफळानुसार रास्त कर आकारणी करावी या मागणीसाठी शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम यांच्यासह नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन दिले। तसेच या विषयावर स्थायी समितीची विशेष सभा बोलावण्याची मागणीही शिवसेनेकडून करण्यात आली आहे। शिवसेनेच्या वतीने खऱ्या अर्थानं लोकांना आलेल्या ज्या भरमसाठ पट्ट्या आहे याच्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे। वस्तुस्थिती त्यांच्या समोर आणलेली आहे। सर्वसामान्य लोक आपल्या घरामध्ये जर का कोणी भाडेकरी ठेवला तर त्यांना पहिले 6,000 रुपयापर्यंत जर का भाडे म्हणजे पट्टी येत असत, तर आता त्यांनी ज्याचं भाडेकरी 10,000 रुपये भाडं देतो त्याला 1,20,000 वर्षाला भेटतात आणि महानगरपालिका त्याच्याकडून 60,000 रुपये मागणी करते। म्हणजे महानगरपालिका पार्टनरशिप सर्वसामान्य लोकांसंग करते का? अशा पद्धतीची खरं तर परिस्थिती या नगर शहरात उद्भवलेली आहे आणि म्हणून आवाजावी पठाणी पद्धतीची ही लोकांना असलेली लूट ही त्वरित थांबवावी। 6,000 घरपट्टी वार्षिक येत असेल तर ती 8,000 10,000 आली क्षेत्रफळानुसार। आमची मागणी अशी आहे की ज्याचं घराचं बांधकाम वाढलेलं आहे त्यांनी अतिरिक्त वाढलेल्या क्षेत्रफळात जर का भाडेकरी टाकला असेल तर तुम्ही क्षेत्रफळानुसार त्याची मोजणी करून त्याला भाडेकरी म्हणजे कर आकारणी करावी। कुठेही अशा पद्धतीने त्याला किती भेटते तर त्याच्यात अर्धे आम्हाला दे या पद्धतीची मागणी आम्ही कधीही खपून घेणार नाही। आज आयुक्त साहेबांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। नाही तर शिवसेना मोठ्या पद्धतीने या ठिकाणी नगर शहरात आणि आयुक्त दालनात आंदोलन करणार आहे। आयुक्तांना आणि महापौरांना निवेदन द्यायला आलो होतं घरपट्टीच्या बाबतीत। त्या घरपट्टीच्या बाबतीत सगळं चुकीच्या पद्धतीने कामकाज सुरू आहे। मुळात विषय असा आहे की हे कामकाज महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडनं व्हायला पाहिजे होतं। आज 15 ते 17 कोटी रुपयाचा बोजा हा नगरकरांवर पाडणार आहे। हे जे कंपनीला एजन्सीला दिल्लीची जी एजन्सी आहे इन्फो सिस्टीम हिला 17 कोटी रुपयामध्ये हे काम देणार आहे। मुळात पत्र्याचं घर छोटं असलं आणि 10,000 स्क्वेअर फुटाचा बंगला आहे त्यांना 1,000 रुपये रेट यांनी लावून दिलेला आहे पहिलं। दुसरं मुळात भाडेकरी ज्या ठिकाणी आहेत त्या भाड्यावर यांनी पट्टी आकारलेली। मुळात आमचं म्हणणं आहे की क्षेत्रफळावर पट्टी आकारा, भाड्यावर म्हणजे हे ज्यांनी सांगितलं आता कदम साहेबांनी की क्षेत्रफळ आपले पार्टनर व्हायला लागले महापालिका। मुळात हा विषय चुकीचा आहे आणि अत्यंत गंभीर विषय। यांनी नगरमध्ये जे हॉटेल व्यावसायिक असेल, लॉजिंग व्यावसायिक असेल, मंगल कार्यालय असेल, हॉस्पिटल असेल किंवा सर्वसामान्य पेन्शनर असेल यांचे कंबरड मोडायचं काम महानगरपालिकेने केलेले आहे की इथं सुखाने कोणी राहायचंच नाही, तुम्ही जे पैसे कमवताल त्यातले अर्धे पैसे आम्हाला द्या अशा पद्धतीने महानगरपालिकेचा जीजीआ कर लावलेला आहे यांनी। तर आमचं म्हणणं आहे की क्षेत्रफळानुसार पट्टी आकार आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही ड वर्ग महानगरपालिकेला अशा पद्धतीची पट्टी आकारलेली नाहीये। 93 साली चंद्रकांत गुजराती नावाचे जे अधिकारी होते त्यांनी जी प्रथा चालवत आणलेली ती प्रथा हे पुढे चालवत आहे। याला कुठलाही महाराष्ट्र शासनाचा जीआर नाहीये, कुठलंही बंधन नाहीये आणि याला आम्ही मागणी केली आयुक्तांकडे। मागे ठराव झाला असेल लोकल बॉडी असताना तो 451 प्रमाणे शासनाकडे नामंजूर करायला पाठवा, त्याचा पाठपुरावा आम्ही सगळेजण करू, सर्वच नगरसेवक करतील। हा विषय नगरकरांचा आहे, कुठल्या एका पक्षाचा किंवा काही नाही। तर नगरकरांना आज एवढी वेटीस धरलेली आहे यांनी की नोटीसी पण ज्या दिलेल्या आहेत त्याचं व्हॅल्युएशन दिलेलं आहे यांनी, त्याची अमाऊंट दिलेली नाहीये की तुम्हाला पट्टी किती, समजा पूर्वी 10,000 होती आता 15 येईल 20 येईल हे कुठेही सांगितलेलं नाही। त्यांनी त्याचं व्हॅल्युएशन दिलेलं आहे। एक सर्वसामान्य माणसाला कळत नाही, झोपडपट्टीतला असू किंवा बंगल्यातला असू, त्यांना बंगल्यातवाल्यांना कळत असेल पण झोपडपट्टीतल्या माणसाला कळत नाही ही गोष्ट। तर आमचं म्हणणं सुटसुटीत कारभार व्हावा आणि यांचं बिल देऊ नये। यांची घाई हे बिल देण्यासाठी घाई असते। 17 कोटी रुपये जे आहेत ते बिल द्यायची घाई आहे आणि कुठल्याही पद्धतीने पट्टी आम्ही पट्टी वाढवायला नगरकर पण तयार आहेत पण त्याला एक लिमिट आहे, टक्केवारीवर हे करावं। तुमचं जे क्षेत्रफळ आहे त्याच्यावर घ्या पट्टी। तुमचं वरचं समजा 2 बाजूचं बांधकाम वाढले त्याच्या क्षेत्रफळावर पट्टी घ्या तुम्ही काही नाही तर भाडेकरांवर पट्टी घेणं हे एकदम फालतूपणा आहे। आणि याच्यात जर आता आयुक्तांनी मान्य केले की चुकीचं झालेलं आहे, त्यांनी स्वतःहून मान्य केलेलं की हा ठराव महासभेत घेऊ, त्याच्यावर चर्चा होऊ द्या आणि त्याच्यावर योग्य तोडगा काढू, असं करू। नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने शिवसेना स्टाईलने आंदोलन करू, त्याचा पाठपुरावा करू, नगरकरांना कसं रिलीफ देता येईल याच्यावर आम्ही भांडू।